तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। निपाणी 14 ते 16 एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भव्य शताब्दी महोत्सवाचं आयोजन। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निपाणीला भेट देऊन 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निपाणी शताब्दी महोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। येत्या 14 ते 16 एप्रिल दरम्यान भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून यामध्ये कर्नाटक व केंद्रातील ज्येष्ठ नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली। श्री हालसिद्धनाथ कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात आमदार जोल्ले बोलत होत्या। निपाणीमध्ये सर वराड यांच्या घरी आपल्या भारत देशाचे घटनेचे शिल्पकार, मला मराठी बोलताना जरा काहीतरी चुकत ते तुम्ही रिपेअर करून घ्यायचं। घटनेचे शिल्पकार, भारताचे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ज्या वेळेला मी प्रत्येक वेळा भाषणामध्ये सांगतो की माझ्यासारखी एक सामान्य स्त्री 3 वेळेला आमदार होती, 2 वेळेला मंत्री होती, तर फक्त आणि फक्त ते घटनेच्या लिहिलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने, हे मी प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख करत असतो। आपल्या देशामध्ये समानता आणण्याचा पहिला प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि आपल्या अख्ख्या जगामध्ये सर्वात महत्त्वाचं घटना कुठं आहे? सगळ्या देशामध्ये घटना असतील, परंतु अख्ख्या जगामध्ये एकदम महत्त्वपूर्ण घटना कुठं आहे? तर ते आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला घटना मिळालेली आहे। हे आपण काम करत असतो एक राजकीय म्हणून, मी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या तालुक्यामध्ये विकास करणं, ते सोडा एक साईडला। परंतु ज्या वेळेला माझ्या निपाणीमध्ये, आपल्या निपाणीमध्ये 100 वर्षाच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धर्मपत्नी सोबत इथे येतात ना सर, धर्मपत्नींच्या सोबत इथे येतात, वराळांच्या घरी त्यांनी वास्तव्य करतात, हे इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। किती लोकांना माहित आहे? जरा हातवर उचला। सगळ्यांना देखील माहित आहे। तर बाबासाहेबांनी इथे येऊन काय केलं, काय बोललं आणि ज्या वेळेला इथे किती दिवस राहिलं, हे सगळं आम्ही माहिती आता मी सरांच्याकडून पण घेतो आणि कोण वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून पण घेतो आणि हे माहिती मी अजूनही डीप मध्ये संग्रह करतो। म्हणून मला हे एक विषय कळालं, खूप वर्षापासून कळालं होतं, परंतु ह्या एप्रिलला ते 100 वर्ष होणार होतं। म्हणून माझेच होणार नाही, परंतु ते घोड्यावर बसलेली मूर्ती देखील आपण करायला देणार आणि ते देखील आपल्या निपाणीमध्ये एक ऐतिहासिक प्रवासी स्थळ व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं। तर गव्हाणीमध्ये ऑलरेडी आता तिथं स्मारकचं काम सुरू आहे, तर अच्युत माने सरांच्या हस्तेच ते उद्घाटन केलेलं आहे आणि तिथं एक स्मारक होईल आणि घोड्यावर बसलेलं एक बाबासाहेबांचं सुंदर असं मूर्ती होईल। आणि आपल्या सर्वांना माहित आहे सर्व नगरसेवक असताना केलेत, चांगल्या पद्धतीने केलेत, अजूनही त्याच्यापेक्षा चांगलं व्हायला पाहिजे, म्हणून ते दगडी बांधकाम व्हायला पाहिजे। कारण कोणी आलं तर निपाणीच्या इतिहासामध्ये कोणतरी आलं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक ऐतिहासिक असं इथं काहीतरी एक व्हायला पाहिजे, म्हणून ते क्रांती स्तंभ देखील दगडामध्ये व्यवस्थितपणे बांधून बाबासाहेबांचं जे वाक्य आहे ते त्याच्यावरती कोरण्याचा एक प्रयत्न, ते पण आमच्याकडून आता MLA फंड मधून ते घालणार आहे आणि ते कितीही खर्च होऊ दे ते देखील आपण त्या दिवशी उद्घाटन करून ते म्हणजे भूमिपूजा करून ते पण करायला आपण सुरुवात करणार आहे। म्हणून हे सगळं विषय सगळ्यांच्या पर्यंत जाऊ देत, पोहोचू देत आणि सगळे मिळून हे पक्षातीत आपण आपल्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आपण हे करायचं ठरलेलं आहे। दिल्लीहून देखील ह्याला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हे करायला पाहिजे असं ते जे मी बोललो होतं त्याला आपल्या नेत्यांनी पण ते मान दिला आणि त्यांनी पण सांगितलं, म्हणून हे कार्यक्रम आपल्याकडे करायला सुरुवात व्हायला लागली। तर 10 तारखेला तिथून बाईक रॅली येणार असणार, तर आपण इथं काय काय करायचं हे जरासं तुमचा सगळ्यांचा सल्ला घेऊन हे राजकारणासाठी वापरणारे या देशात खूप आहे। जगाला सन्मानित होईल अशा पद्धतीची घटना जर कुणी दिली असेल तर ती बाबासाहेब।
जे घटना ज्यावेळी निर्मिती सुरू झाली त्या जवाहरलाल नेहरू असं म्हणायला लागले, राधाकृष्ण जवाहर नेहरू, की स्टॅलिनच्या एका स्टॅलिन नावाचा ऑस्ट्रेलियातला वकील आहे, त्याला आपण विनंती करूया. त्यावेळेला गांधी असं म्हणायला लागले की स्टॅलिनला कशाला विनंती करतात, आपल्या देशाची घटना ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर, त्याला घटना द्यायला द्या. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 75 वर्षामध्ये या देशाचा जो विकास झाला, या देशाची शांतता आहे, या देशातली जगातली लोकशाही एवढी सन्मान झाले ती फक्त या घटनेमुळे झाली. एवढी घटना श्रेष्ठ आहे. काय होत आहे की आपल्याला आपल्या जवळचं मूल्य समजत नाही. कधी आपल्या जवळच असतं तरी सुद्धा आपली दृष्टी अंध झालेली असते. घोड्यावर बसलेला बाबासाहेबांचा पुतळा आता मी कोणी पाहिला नव्हता, पुन्हा दिसला नव्हता. या दाम्पत्याला दिसला आणि ते देशातून प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न केला. मला सांगायचं आहे की निपाणीला येऊन त्या म्युन्सिपल हायस्कूलवर त्या ठिकाणी त्यांनी आपलं पद स्पर्श करून पूर्ण झाले. त्याचा एक कार्यक्रम करायचा म्हणून जो त्यांच्या मनामध्ये विचार होता, तर सन्माननीय माजी खासदार अण्णासाहेबांना जोल्ले आणि जोल्ले वहिनी आणि मी सगळे नगरसेवक एक बैठक यापूर्वी आम्ही सगळेजण मिळून घेतलेले होते. आणि वहिनीने आणि आम्ही सर्वांनी त्यावेळेला की शताब्दी आहे आणि नगरपालिका आणि जोल्ले उद्योग समूहाच्या वतीनं एक मोठा असा कार्यक्रम निपाणीमध्ये करूया, असं 14 एप्रिलला करायचं असं सगळं नियोजन केलं होतं. तर त्याला अनुसरून त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला की महात्मा गांधीजींचं तुम्ही या ठिकाणी 100 वर्ष बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगावमध्ये करता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील निपाणीला येऊन 100 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांचाही कार्यक्रम सरकार दरबारी सरकारकडून व्हावा अशी त्यांनी एक त्या ठिकाणी संकल्पना मांडली. पण खरोखर सरकारला त्या ठिकाणी लाज वाटली पाहिजे की सरकारकडूनच मान्यता द्यायला पाहिजे होती हे कार्यक्रम करायला. त्यांना अतिशय चांगला असं एक बाबा या ठिकाणी कार्यक्रम करायला एक संधी होती, ती त्यांनी संधी हुकावून घेतली. स्वतःला दलितांचे नेते म्हणून घेणारे, म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकलं पाहिजे, म्हणजे फक्त काँग्रेसच दलितांचं एक बाबा नेता आहे किंवा पक्ष आहे असं आपण समजून घ्यायचं. काँग्रेसचं सरकार होतं, सिद्धरामय्या साहेब स्वतःला की दलितांचं आणि अल्पसंख्याकांचे नेते समजून घेतात. त्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्या ठिकाणी मान्यता द्यायला पाहिजे होती. पण राज्य सरकारकडून आणि आपल्या जिल्ह्याचे देखील पालकमंत्री हे दलित समाजाकडेच आहे, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी होकार द्यायला पाहिजे होतं. पण का कोणाला दुर्बुद्धी सुचली असेल, त्यांनी ते होकार दिला नाही. पण वहिनींना हे प्रश्न विचारल्यानंतर विधानसभेमध्ये केंद्र सरकारकडून, केंद्र सरकारच्या पक्षाच्या प्रमुखांच्याकडून मार्गदर्शन मिळतंय की काँग्रेसवाली काय करतात त्याच्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निपाणीला 100 वर्ष पूर्ण झाले असेल तर ते तुमच्या वतीनं तो कार्यक्रम यशस्वी पार पडा आणि आम्ही सहभागी त्यामध्ये होतो आणि राज्य जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी त्यामध्ये समावेश करतो. अतिशय म्हणजे तुम्ही चांगलं असं काम केलंय, तुमचं कौतुक कराल ते एवढं कमी. पहिला अण्णा वैद्य पुढाकार घेऊन चौंदीच्या डोंगरावर त्यांनी जागा मंजूर करून स्थापना करून अच्युत मने सरांचं मार्गदर्शनाखाली कमिटी करून ते सुरू केलं आहे. अशा रीतीनं अण्णा वैद्यांनी सुद्धा हे कार्यक्रम घेतले. अत्यंत उपयोगी आणि या समाजाला एक आदर्श निर्माण करण्यासाठी हे उद्या जन्मशताब्दी कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी माझे सहकारी, माझे कुटुंब, माझे घराणा गेले 40-50 वर्ष आम्ही गव्हाणीच्या डोंगरावर इतकं सुंदर तिथं वैभव आहे त्या डोंगराचं. तिथं 10 एकर जमीन वहिनीजींनी मंजूर करून दिली. किती मोठं काम आहे बघा. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही नेत्याने, मी पक्षासाठी बोलत नाही, मी फक्त बोलायला वहिनींच्यासाठी, त्यांची म्हणजे दूरदृष्टी किती मोठी आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर सगळ्या पक्षाचे आहेत, पण वहिनीजीने एवढी मनाची मोठेपणा आणि एवढं लक्ष देऊन तिथं एवढं 10 एकर जमीन देणं, मंजूर करून देणं ही काय तोंडाची गोष्ट नाही. निपाणीत होणारा हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आमदार जोल्ले यांनी केलं. यावेळी चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष सतीश आप्पाजी गोळ, विजय मैत्राणे, राजू कुंतेशा, सचिन कांबळे, पी.टी. कांबळे, आरिश सणती, रमेश कांबळे, सुधाकर माने यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हाल शुगर चेअरमन MP पाटील, व्हाईस चेअरमन पवन पाटील, हिरा शुगर चेअरमन बाबासाहेब कलट्टी, संचालक समित सासने, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, बाळासाहेब कदम, अविनाश पाटील, राज्य भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा शांभवी अश्वथपूर, निपाणी पालिका उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती जशराज गिरे, सिद्धू नराटे, सूरज खवरे, प्रणव मानवे, पुष्पर तारळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत श्रीकांत पण्णे यांनी तर सुहास गुगे यांनी आभार मानले. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.